हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी तुमच्यासाठी खूप छान आणि बेस्ट असे 3 वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आलेलो आहे. ओके. आणि मी तुम्हाला इथं प्रूफ पण दाखवणार आहे, की या ठिकाणी मी अप्लाय केलं की तुम्हाला रिप्लाय सुद्धा आलेला आहे. ओके. सो ते प्रूफ पण मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आणि हे जॉब जर समजा तुम्ही फ्रेशर्स असाल किंवा तुम्हाला जरी एक्सपिरियन्स असेल ना, तरी तुम्ही अप्लाय करू शकता. समजा तुम्ही हाऊसवाईफ आहात, स्टुडंट आहात, तरी तुम्ही या जॉबसाठी एलिजिबल आहात. तुम्ही अप्लाय करू शकता. आणि एक सांगायचं तुम्हाला, हे जॉब जे मी आज तुम्हाला सांगणार आहे, ते तुमच्या टाईमप्रमाणे पण तुम्ही करू शकता. ओके. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला 9 to 6 करायचं नाही, माझ्या टाईमप्रमाणे मी करणार. ओके, यू कॅन डू दॅट जॉब. ओके. कारण तसं जॉब एक आहे. आणि एक समजा तुम्हाला मराठीमध्ये मला भरपूर कमेंट येत आहे, मला मराठीमध्ये जॉब पाहिजे. ओके. सो तुम्हाला मराठीमध्ये करायचं असेल, तर मराठीमध्ये पण जॉब्स आहेत. आणि जर तुम्हाला इव्हनिंग शिफ्टमध्ये जॉब करायचा आहे, फॉर एक्झाम्पल मी सकाळची माझी सगळी कामं आवरून घेतो बाबा आणि मला संध्याकाळी दुसरा जॉब करायचा आहे. सो इव्हनिंग शिफ्टचा पण जॉब मी तुमच्यासाठी घेऊन आले. तर खूप छान आजचे जॉब्स आहेत. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सगळं समजेल. ओके. आणि प्रूफ तर मी तुम्हाला दाखवणारच आहे. ओके. सो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलमध्ये, तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मी असेच तुमच्यासाठी वर्क फ्रॉम होम, रिमोट जॉब्स, ओके, फ्रेशर्स, हाऊसवाईफ्सना घेऊन येत राहते. ओके. तर चला मग बघूया जॉबची कंप्लीट डिटेल्स. मी तुम्हाला सगळं रिक्वायरमेंट वगैरे काय काय ते सगळं सांगतो. ओके. सो चला मग स्टार्ट. फर्स्ट जॉब आहे ते म्हणजे रिक्रुटर. ओके. सो तुम्हाला ऍज अ रिक्रुटर म्हणून काम करायचं आहे. रिमोट वर्क आहे, बघू शकता तुम्ही. कंपनीचं नाव आहे MRR IT सर्व्हिसेस म्हणून. रिमोट वर्क आहे. सॅलरी तुम्हाला 10,000 पर मंथ पडणार आहे. घरातून तुम्हाला काम करायचं. ओके. फुल टाइम आहे. ओके. तर इथं तुमचं आता फर्स्ट आपण बघूया की तुमचं काय इथं काम असणार आहे. ओके. सो वी आर डेडिकेटेड टू एम्पॉवरिंग अवर क्लायंट अँड हेल्पिंग देम अचीव्ह देअर करियर गोल्स अँड रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज. म्हणजे काय, इथं जे इथं ह्यांच्या इथे जे क्लायंट्स येतात ना, त्यांना तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. त्यांच्या रोल्ससाठी, त्यांच्या करिअरसाठी तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. म्हणजे काय, फर्स्ट पॉईंट काय आहे की सपोर्ट इन जॉब प्लेसमेंट प्रोग्राम. ओके. त्यांना जॉब देण्यासाठी तुम्हाला सपोर्ट करायचा आहे. असिस्ट करायचं त्यांना इन एक्झिक्युटिंग द स्ट्रक्चरल प्रोग्राम टू एनहान्स द क्लायंट employability, provide personalized support to client throughout their job search journey. जेव्हा ते जॉब सर्च करतात, म्हणजे कन्सल्टन्सी असेल बहुतेक जॉबची, जेव्हा त्यांनी जॉब सर्च करतात कोण पण क्लायंट, तर त्यांना तुम्हाला सपोर्ट करायचं की तुम्ही जॉब कसं सर्च करू शकता. ओके. असं तुम्हाला त्यांना सपोर्ट करायचं. पण तुम्हाला ट्रेनिंग वगैरे मिळणार आहे कसं करायचं, डायरेक्टली तुम्हाला सांगणार नाही. ओके. सो ट्रेनिंग वगैरे ते देतील तुम्हाला. इथे बघा, लिंक्डइन प्रोफाईल मॅनेजमेंट करायचं तुम्हाला. तुम्हाला लिंक्डइनचं त्यांचं प्रोफाईल असतं ते मॅनेज करायचं आहे. म्हणजे क्रिएट करायचं, ऑप्टिमाइज करायचं, मॅनेज करायचं लिंक्डइन प्रोफाइल्स फॉर क्लायंट्स. ओके. कंडक्ट करायचं रिसर्च, इन्क्लूड रिलेव्हंट कीवर्ड्स अँड हायलाइट क्लायंट एक्सपर्टाइज. ओनली फ्रेशर्स अँड कॅन्डिडेट्स विथ 0 to 1 एक्सपिरियन्स कॅन अप्लाय. म्हणजे तुम्ही जरी फ्रेशर असला तरी चालतंय, जरी तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तरी तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता. ओके. आणि लोकेशन काय आहे, तर लोकेशन आहे रिमोट, बघू शकता तुम्ही. आणि एक मेन तुम्हाला इथं बेनिफिट काय आहे, की तुमचं जॉब जे असणार आहे ते इव्हनिंग शिफ्टचं आहे, बघू शकता. 6 PM to 2 AM. फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला सकाळी वेगळं जॉब करायचं आणि संध्याकाळी जॉब करायचं असेल ना, तर हा जॉब बेस्ट आहे त्याच्यासाठी. ओके. संध्याकाळी पण तुम्ही काम करू शकता आणि इझी काम आहे. ओके. फुल टाईम आहे. 10 मंथ तुम्हाला सॅलरी असणार आहे आणि रिमोट आहे. ओके. सो इथून तुम्ही अप्लाय करू शकता. जर तुम्ही या जॉबमध्ये इंटरेस्टेड असाल, तर डेफिनेटली तुम्ही अप्लाय करा. इथं तुमचं 2 जॉब पण तुम्ही डेफिनेटली इथं करू शकता. असं जॉब आहे हे. ओके. सो इफ यू आर इंटरेस्टेड, यू कॅन अप्लाय फॉर दिस जॉब. ओके. सो नेक्स्ट जॉब आपण बघूया. नेक्स्ट आहे ते टेलिकॉलर एक्झिक्युटिव्ह म्हणून. ओके. हे पण रिमोट आहे कम्प्लिटली. सॅलरी तुम्हाला पडेल 8 to 10,000 पर्यंत. ओके. सो इथं तुमचं जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, इथं तुमचं काय आहे, तुमचं काम काय असणार ते आपण बघूया. ओके. सो इथे बघू शकता की रिस्पॉन्सिबिलिटीज काय, मेक आउटगोइंग कॉल्स, तुम्हाला कॉल्स करायचे आहेत. व्हेरीफाय लीड जनरेटेड फॉर क्लायंट्स, म्हणजे त्यांचे जे क्लायंटला लीड जनरेट झाले असेल त्यांना तुम्हाला कॉल करायचं. ओके. आणि त्यांच्यावर कन्फर्मेशन घ्यायचं आहे. कन्फर्म द ॲक्युरेसी ऑफ कंडक्ट, इन्फॉर्मेशन, बेसिक क्वालिफिकेशन डिटेल्स, मेंटेन रेकॉर्ड ऑफ इंटरॅक्शन, कोण कोण इंटरॅक्ट केलं त्यांचं तुम्हाला रेकॉर्ड मेंटेन करायचं आहे. ओके. आणि एक म्हणजे रिपोर्ट करायचं आहे डेली कॉल प्रोग्रेस, शेअर फीडबॅक शेअर करायचं आहे तुमच्या इंटरनेट टीम सोबत. हँडल करायचं तुम्हाला बेसिक एन्क्वायरीज पोलाइटली अँड प्रोफेशनल, म्हणजे जेव्हा एन्क्वायरी कोण पण करते तर तुम्हाला व्यवस्थित आणि पोलाइटली बोलायचं आहे. ओके. एन्श्युअर करायचं कॉन्फिडेंटली आणि अॅक्युरेसी मॅनेजिंग लीड्स. जेव्हा तुम्ही लीड्स मॅनेज करता, जेव्हा तुम्ही कस्टमरशी बोलता, तेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. त्या कॉन्फिडन्सने तुम्ही बोलायला पाहिजे, की जेणेकरून जो कोण पुढे जो लीड असते ना, जो कोण पुढे जो क्लायंट असतो ना, तो तुमच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे. असं तुम्हाला कॉन्फिडेंटली बोलायचं. ओके. ह्यांना काय रिक्वायरमेंट आहे, फ्रेशर असला तरी चालतंय, म्हणजे त्यांनी 0 to 1 एक्सपिरियन्स आहे तरी चालतं, फ्रेशर असला तरी चालतं. ओके. इन टेलिकॉलिंगमध्ये, कस्टमर सर्व्हिसमध्ये किंवा सिमिलर रोलमध्ये जरी असेल तरी चालतंय, किंवा इव्हन फ्रेशर्स वेलकम. स्ट्रॉंग वर्बल कम्युनिकेशन असायला पाहिजे. स्किल मराठी आणि हिंदी. मी तुम्हाला सांगितलं होतं की मराठीमध्ये जॉब्स आहे. सो हे मराठी आणि हिंदीमध्ये आहे. इंग्लिश असलं तर प्लस. ओके. नाही आलं तरी चालतंय, पण इंग्लिश असलं तर प्लस म्हटले त्यांनी. आता असं नाही की इंग्लिश सगळ्यांना येत नाही, थोडंफार ते इंग्लिश येतं. सो इट्स अ प्लस पॉईंट. ॲबिलिटी टू स्टे काम अँड फोकस ड्युरिंग रिपीटेड टास्क.
समजा त्यांनी तुम्हाला रिपीट टास्क जरी दिले ना, तर मी फ्रस्ट्रेट व्हायचं नाही, की मला काय रिपीट टास्क दिलेत म्हणून नाही. तरी पण तुम्ही शांत राहून काम करायचं. ओके. कम्फर्टेबल युजिंग बेसिक कॉम्प्युटर, तुम्हाला बेसिक कॉम्प्युटर नॉलेज यायला पाहिजे. Google शीट कसं यूज करायचं, CRM टूल्स कसं यूज करायचं एवढंच तुम्हाला माहिती असायला Google शीट इथं तुम्हाला मिळतेच. इथं बघू शकता तुम्ही. इथे तुम्हाला Google शीट म्हणून एक असते. हे बघा ही शीट हे म्हणजे एक्सेलच असते सेम. ते तुम्हाला यूज करायचं यायला पाहिजे तेवढंच. ओके. इंटरनेट कनेक्शन असायला पाहिजे काय आणि तुमच्या घरामध्ये एक रिमोट प्लेस असायला म्हणजे काम करायचं एक चांगलं क्वाईट प्लेस असायला पाहिजे. ओके. तुम्हाला ऐकायची स्ट्रॉंग लिसनिंग स्किल असायला पाहिजे तुमच्याकडे. ओके. आणि ॲबिलिटी टू वर्क इंडिपेंडंट टेक इनिशिएटिव्हज म्हणजे तुम्ही इंडिपेंडेंटली काम करायचं आणि तुम्ही इनिशिएटिव्ह घ्यायचं, तुम्ही सुरुवात करायची. ओके. सो रिमोट रोल आहे सांगितल्याप्रमाणे 8 ते 10,000 तुम्हाला सॅलरी असणार. फ्लेक्सिबल वर्किंग आवर्स आहेत म्हणजे तुमच्या टाईमप्रमाणे तुम्ही काम करू शकता. असं नाही की 9 to 6 असं नाही, फ्लेक्सिबल आहे. सो इट्स बेस्ट. ओके. अपॉर्च्युनिटी टू गेन हँड्स ऑन एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार आहे. लीज मॅनेजमेंटमध्ये, क्लायंट कोऑर्डिनेशनमध्ये, फ्रेंडली सपोर्टिव्ह टीम कल्चर आहे. म्हणजे त्यांचं जे टीम आहे ते सपोर्टिव्ह आहे. तुम्हाला इन्सेंटिव्ह पण मिळणार आहे. जर तुमचं काम चांगलं असेल तर तुम्हाला परफॉर्मन्सवरती इन्सेंटिव्ह पण मिळणार आहे. ओके. सो 8 to 10,000 पर मंथ सॅलरी वर्क फ्रॉम होम आहे. सो डेफिनेटली तुम्ही जर इंटरेस्टेड असाल ह्या जॉबसाठी, कारण तर मराठी विचारलेले आहेत, सो डेफिनेटली यू कॅन अप्लाय फॉर दिस जॉब. आणि घरातून बसून तुमच्या टाईमप्रमाणे तुम्हाला काम करायचं म्हटलं तर काय वाईट आहे, राईट? सो यू कॅन अप्लाय फॉर दिस जॉब. आणि एक जॉब आहे, ते आहे कस्टमर सपोर्ट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. ओके. सो इथं तुम्हाला कंपनीचं नाव आहे कोड रुड्सकर म्हणून. 13,500 तुम्हाला मंथली सॅलरी बसणार आहे इथं. ओके. मिनिमम ग्रॅज्युएट्स तुम्ही इथं तुम्हाला ग्रॅज्युएट विचारलेत आणि इथं तुम्हाला काही विचारले नाहीये ह्या जॉबसाठी, पण इथं तुम्हाला ग्रॅज्युएट म्हटलेत. फ्रेशर असला तरी चालतं, एक्सपिरियन्स असला तरी चालतं. ओके. त्यांना स्किल काय काय पाहिजेत बघा. कस्टमर एक्सपिरियन्स जर असेल तर चालतं. ओके. रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग द इंटरफेस बिटवीन द कंपनी अँड द कस्टमर्स. कंपनी आणि कस्टमर मधले तुमचे जे कम्युनिकेशन असते ते किंवा जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ते तुम्हाला मॅनेज करता आली पाहिजे. थ्रू ऑल मोड्स ऑफ कम्युनिकेशन इन्क्लुडिंग फोन कॉल, सोशल मीडिया म्हणजे सोशल मीडियामधून, फोन्समधून तुम्हाला सगळं हँडल करता किंवा मॅनेज करता आलं पाहिजे. We believe that the absolute best customer experience is critical for the success of company and we are looking for people who own this responsibility. ओके. सो त्यांनी म्हणालेत की तुम्हाला कस्टमर सपोर्टचा एक्सपिरियन्स जरी असला तरी चालतं. समजा जरी तुम्ही फ्रेशर असला तर तुम्ही कस्टमरशी कसं बोलू शकता, कसं तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन काम करता किंवा ते माझं काम आहे किंवा ती माझी कंपनी आहे म्हणून कसं तुम्ही काम करू शकता असं त्यांनी म्हटलं. असे त्यांना कॅन्डिडेट पाहिजेत की हां, माझी माझी स्वतःची कंपनी आहे म्हणून मी काम करणार असं. ओके. तर तुमच्यामध्ये स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल असायला पाहिजे. त्याच्यामध्ये हिंदी आणि इंग्लिश विचारलेत त्यांनी. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तुम्हाला यायला पाहिजे. क्विक थिंकिंग यायला पाहिजे, कॅपॅबिलिटीज आणि एक्सलंट लिसनिंग स्किल. समजा कस्टमरने काही पण विचारलं तर इमिडिएटली तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. क्विक थिंक इमिडिएटली थिंक करता आलं पाहिजे आणि एक्सलंट लिसनिंग तुम्हाला ऐकायची क्वालिटी एक्सलंट असायला पाहिजे तुमच्यामध्ये. अटेन्शन टू डिटेल्सला अटेन्शन द्यायचं. ॲबिलिटी टू वर्क स्मार्ट नॉट जस्ट हार्ड. म्हणजे काय की हार्ड वर्क करतात, राईट? स्मार्ट वर्क म्हणजे काय, तुम्ही किती डोकं लावून काम करता किंवा किती ऐकता तुम्ही पुढच्या माणसाला आणि ते हार्ड स्मार्ट वर्क कसं करता असं म्हटलं. असे त्यांना स्मार्ट लोक पाहिजेत. स्मार्ट लोक म्हणजे दिसायला स्मार्ट नाही, डोक्याने स्मार्ट. ओके. ॲबिलिटी टू फॉलो थ्रू अँड फाइंड सोल्युशन टू द चॅलेंजिंग फेसेस बाय कस्टमर्स. कस्टमरचे काही पण चॅलेंजेस असले तरी तुम्ही असे एवढे एबल असायला पाहिजे की तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. ओके. सो इथं डिटेल्स तुम्हाला MS ऑफिस जरी आलं तरी चालतं आणि Google शीट मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे किंवा स्प्रेडशीट ऑफ बेसिक कम्प्युटर हे आलं तरी चालतं. ओके. तुमचं सपोर्टिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असायला पाहिजे आणि लर्न टू ॲब्सोल्युटली मॅन्डेटरी आणि तुम्ही शिकायला रेडी असायला पाहिजे कधी पण. ओके. तुमचं डेली रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असणार आहे ते इथं बघू शकता तुम्ही. डेलीचं तुम्ही फॉलोअप घ्यायचं, कस्टमरचं मेंटेन करायचं, रेकॉर्ड्स, कस्टमरचं इंटरॅक्शन, त्यांची इन्क्वायरी असेल तर त्यांचे कंप्लेंट्स असेल तर त्यांचे ऍक्शन असेल ते सगळं तुम्हाला मेंटेन करावं लागेल. ओके. फॉलोअप घ्यायचं, डायरेक्ट अँड फॉलोअप, अनसॉल्ड काही पण सांगा त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाले आणि तुम्ही फॉलोअप घ्यायचं, सर तुमचं सॉल्व्ह झालं का असं विचारायचं. ओके. सो फुल टाइम आहे बघू शकता तुम्ही. आणि एक मेन म्हणजे तुम्हाला 13,000 सॅलरी मिळाली, घर बसल्या तुम्हाला एवढी सॅलरी मिळणार आहे. ओके. सो बेस्ट आहे असं म्हणेन मी. इथं थोडंफार तुम्हाला इंग्लिश एवढंच यायला पाहिजे आणि हिंदी. समजा इंग्लिश नॉर्मल तर येते आपल्याला, पण हिंदी आपल्याला ऑलमोस्ट माहिती असते. ओके. सो इंग्लिश आणि हिंदी तुम्ही जर तुम्हाला थोडंफार जर येत असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि समजा तुम्हाला इथे MS ऑफिस विचारलेत, त्यांनी एक्सेल शीट विचारलेत. ओके. तुम्ही थोडंफार YouTubeवरती बघितलं तरी पण तुम्हाला तिथे समज येतंय. ओके. सो तुम्ही ह्या जॉबसाठी अप्लाय जर करणार आहात तर एवढं बघून जावा की MS ऑफिसचं आणि इथं Google शीट मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलंय. शीटच्या बद्दल थोडं ओपन करून हे चेकआउट करा. ओके. डॉक्स वगैरे इथंच तुम्हाला Google शीट वगैरे मिळतात. ओके. हे थोडं चेकआउट करा आणि नंतर तुम्ही इंटरव्ह्यू देऊ शकता. ओके. सो अप्लाय करा.
आणि एक मी तुम्हाला सांगितलं की मी प्रूफ दाखवणार की मी अप्लाय केलेलं, इथूनच अप्लाय केलेलं माझं सिलेक्शन झालेलं, त्यांचा मेल आलेला आहे की मी शॉर्टलिस्ट झाले म्हणून. ते ते कुठे आहे ते तुम्ही बघू शकता. आता इथं बघू शकता मी इंडिड मेसेजेस मध्ये आहे आता इथं. ओके, तर इथं बघा माझं इंजिनिअरिंग झालं म्हणून मी एका जॉबसाठी अप्लाय केलं. ओके, हाय सुनीता पटेल, थँक यू फॉर द ॲप्लिकेशन, युअर प्रोफाईल इज शॉर्टलिस्टेड बघू शकता फॉर सेकंड राउंड ऑफ इंटरव्ह्यू. तिथे बघा इथे इंडिड दिसाल तुम्हाला, हे पण मी तुम्हाला इंडिडवरती जॉब सांगितलेला करेक्ट. तर इथं बघू शकता माझं सिलेक्शन झालेलं आहे. कॅन यू प्लीज शेअर द फॉलोइंग ऑन व्हॉट्सअप, तुम्ही शेअर करू शकता का म्हटले त्यांनी. एक्सपिरियन्स तुमचा वेब डेव्हलपमेंट किती आहे, जॉब लोकेशन तुमचं काय, तुमचं लास्ट सिटीज, तुम्हाला लास्ट सॅलरी किती होती. तर हे अप्लाय सॉरी हे त्यांचा रिस्पॉन्स मला आलेला आहे. ओके, बघू शकता तुम्ही इथं. सो इथं ना रिस्पॉन्स येतो, फक्त आपण अप्लाय करायला पाहिजे मेन म्हणजे. इथं ब्राईट चान्स मधून पण एक इथं काय शिकवायचं होतं स्टुडंट, आपण US आणि UK शिफ्ट होती इथं बघू शकता. इथं पण त्यांनी म्हटलेत की तुम्ही अप्लाय करा, इंटरव्ह्यू प्रोसेस काय काय असणार हे सगळं दिलं. सो रिप्लाय येतो पण तुम्ही व्यवस्थित अप्लाय करायला पाहिजे. ओके, सो इथं अप्लाय करायचं जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा आणि ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्यांना 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 जॉबची रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्यांना जॉब भेटू. ओके, सो आय होप तुम्हाला समजलं असेल. काही क्वेश्चन्स काही कमेंट असेल तुम्ही कमेंट करू शकता आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील, तुम्ही नवीन असेल माझ्या चॅनलमध्ये तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरू नका, कारण मी असे जॉबचे अपडेट्स जॉबचे व्हिडिओज घेऊन येत राहते. ओके, सो थँक्यू सो मच.